नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेच्या जाहिराती संदर्भात हा व्हिडिओ आपल्यासोबत शेअर करतोय. मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर आपलं मनस्वी स्वागत करतोय. ठाणे महानगरपालिकेची 381 पदांची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी क्वालिफिकेशन मध्ये पात्रतेमध्ये बसतात अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. किंवा तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल पण तुमचं क्वालिफिकेशन तसं नसेल किंवा पात्रता जर नसेल परंतु तुमचे कोणी नातेवाईक असेल, मित्र असतील तर त्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ पाठवायला विसरायचं नाही. कारण तुमचं एक सहकार्य त्या मित्राची, तुमच्या जोडीदाराची किंवा कुणी असेल त्यांची एक सुवर्ण संधी देऊ शकतो. चला आता ऑगस्ट महिन्यामध्ये 2025 मध्ये ऑगस्ट महिन्यात 10 तारखेला या ठिकाणी जाहिरात ठाणे महानगरपालिकेची प्रसिद्ध झाली होती आणि त्यामध्ये कोणत्या जागा होत्या? फायरमनच्या या जागा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होत्या. आणि आता त्या संदर्भात या ठिकाणी हो काही किती नंबरला आहे? 11 नंबरला फायरमन S5 चं वेतन आहे 18,000 ते 56,900. किती जागा आहेत? 381 जागा. या 381 जागेची जाहिरात या ठिकाणी आपल्याला ठाणे महानगरपालिकेनं गट ड ची जाहिरात प्रसिद्ध केलेली आता पाहायला मिळते आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. लक्षात ठेवा, हे आहे 2025 लोकमत मध्ये आलेली ही न्यूज आहे. बघा दिसतंय का? लोकमत मध्ये आलेली ही न्यूज आहे. आता त्याबाबत आपण सविस्तर स्पष्टीकरण बघूया. तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती सर्व सरळ सेवा आणि महानगरपालिका भरती कोणतेही पद असेल त्याकरता असणारा कॉमन सिलेबस आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य आणि अंकगणित बुद्धिमत्ता याची बॅच आपण 999 रुपयाला या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सेवेमध्ये देत आहोत. 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्न नुसार या ठिकाणी ही शिकवणी असणार आहे. पीडीएफ नोट्स अनलिमिटेड तुम्हाला वॉच टाइम आहे. टेस्ट देखील तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तर काय करायचं? तुम्ही 85 30 12 10 02 या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा आहे. या बॅच बद्दल संपूर्ण माहिती तुम्ही घ्यायची आहे आणि ही बॅच जॉईन करायची. आपण बघतोय ठाणे महानगरपालिकेसंदर्भात जी जाहिरात या ठिकाणी 381 पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली. गट ड मधील रिक्त पदे सहज सेवेने भरण्यासाठीची ही जाहिरात या ठिकाणी आपण पाहतोय आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी पुढे जात असताना यामध्ये काय सांगितले त्यांनी? ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनावरती जी काय गट ड ची जाहिरात या ठिकाणी रिक्त पदे सहज सेवेने भरण्याकामी जाहिरात 10/8/2025 ला, म्हणजे आता जी वृत्तपत्रामध्ये तुम्हाला दाखवली ती वृत्तपत्रामध्ये संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली जी जाहिरात आहे, मग ती जाहिरात या ठिकाणी दिनांक 5 फेब्रुवारी 2008 अन्वये काय निर्णय झाला होता की होमगार्ड मध्ये किमान 3 वर्ष इतकी सेवा झालेल्या उमेदवारास व फायरमन संवर्गासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण करणारे व विहित वयोमर्यादेत तसेच विहित पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांकरता एकूण भरण्यात येणाऱ्या फायरमन या संवर्गाच्या 5% प्रमाणे अशा 19 पदांच्या समांतर आरक्षणा संदर्भात या ठिकाणी होमगार्ड यांना लागू करण्यात येत असल्याचं या ठिकाणी फायरमन गट संवर्गाच्या आरक्षणामध्ये ही जी सुधारणा करण्यात येते. फायरमन या पदामध्ये होमगार्ड या पदाचं आरक्षण लागू केले 5%. मग एकूण जे काही जागा आहेत त्या जागेच्या 19 जागा या ठिकाणी समांतर आरक्षणानुसार या ठिकाणी देण्यात येत आहेत आणि संपूर्ण 381 पदांचा प्रवर्गणी आहे या ठिकाणी चार्ट या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय. मग यामध्ये हे जे आरक्षण या ठिकाणी होमगार्डला दिलं, लक्षात ठेवा हे 5% आरक्षण एकूण 19 जागेंकरता असं तब्बल 381 जागेचं प्रवर्गणी आहे. फायरमन या पदाकरता आलेली जी जाहिरात आहे त्याचा आराखडा या ठिकाणी आपण पाहतोय. यामध्ये अनुसूचित जातीमध्ये 45, अनुसूचित जमाती 26, फिजा 11, बज ब 11, बज क 11, बज ड 7, विमा प्र 9, इतर मागासवर्गीय 68, सामाजिक शैक्षणिक मागासवर्गीय आरक्षण जे आहे ते 38, EWS 38 आणि ओपन साठी 117 अशा तब्बल 381 पदांची जाहिरात या ठिकाणी या प्रवर्गणी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता यामध्ये 2 पदे या ठिकाणी अनाथांसाठी संस्थात्मक व एकूण 2 पदे अनाथ संस्था बाह्य प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आता त्यानंतर स्पष्टपणे या ठिकाणी बघा महत्वाचा मुद्दा 10/8/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली जी काही जाहिरात होती त्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्थ, मग आता आपण या ठिकाणी महत्वाचा मुद्दा शैक्षणिक अर्थ या ठिकाणी बघितली पाहिजेत. काय शैक्षणिक अर्थ दिलेली आहे ती सुद्धा पाहणं आपल्याला महत्वाचं ठरेल. बघा आता या ठिकाणी आपण शैक्षणिक अर्थ
बघूया. बघा आता या ठिकाणी आपल्याला बघायची आहे फायरमनची शैक्षणिक अर्हता काय दिली त्यांनी. हा बघा आता तुम्हाला शैक्षणिक अर्हता या ठिकाणी दिसत असेल. सरळ सेवा भरताना अग्निशमन विभागासाठी निकष गुणांकन पद्धती. अर्हता काय दिली, शैक्षणिक अर्हता आणि अनुभव. आणि अग्निशामक पदासाठी शैक्षणिक अर्हता अनुभव हा सदर नियमाचे परिशिष्ट 2 दर्शवल्याप्रमाणे राहील. मग शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता या ठिकाणी बघू आणि आपण नंतर परीक्षा योजना आणि शैक्षणिक पात्रता देखील बघू. आता शारीरिक पात्रता पुरुषासाठी काय आहे, उंची 165 सेंटीमीटर, छाती 81 आणि फुगून 86. बघा वजन 50 किलोग्राम पेक्षा कमी नसावं, 50 किलोग्राम पेक्षा जास्त असावं. ही पुरुषासाठी आहे बघा, लक्षात ठेवा. आणि तुमची जी दृष्टी आहे डोळ्याचं जे आहे ते विना चष्मेवाना दृष्टी 6-6 असावी आणि रंगहीन दृष्टी चालणार नाही, रंग दृष्टी चांगली असावी, वर्णांध आजारापासून मुक्त असावा आणि शारीरिक व मानसिक दृष्ट्या सदृढ असावा. ही पुरुषासाठी. आता महिलांसाठी उंची 157 सेंटीमीटर आहे, छाती महिलांसाठी लागू आहे, वजन आहे 46 किलोग्राम, महिलांचं वजन 46 किलोग्राम शारीरिक पात्रतेमध्ये दिले. त्यानंतर डोळा चांगला असावा, दिसायला दृष्टीहीन नसावा, तो कलर समोरची ओळखू यावी अशी दृष्टी त्याची असावी, शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तो चांगला असावा. आता परीक्षेचे टप्पे दिलेत. परीक्षेचे टप्पे पण या ठिकाणी बघा. प्रस्तुत परीक्षा 2 टप्प्यात घेण्यात येईल. लेखी परीक्षा 100 गुणांची आणि शारीरिक चाचणी 100 गुणांची. लेखी परीक्षेमध्ये लेखी परीक्षा तांत्रिक आणि सामान्य असं 100 गुणांची असेल. लेखी परीक्षेसाठी उमेदवाराकडे सेवा भरती नियमात नमूद शैक्षणिक पात्रता. शैक्षणिक पात्रता आपण बघूया. जाहिरातीचा असणार एकूण प्रतिसाद विचार घेतात, आवश्यक तेवढ्याच 1:5 किंवा 1:7 अशा प्रमाणात या ठिकाणी तुमच्या लेखी परीक्षेतनं निवड करण्यात येणार आहे. लेखी परीक्षेला जेवढे अर्ज येतील त्यातनं मेरिट लावताना 1:5 किंवा 7 1:5 किंवा 7 असं विद्यार्थी एका जागेसाठी पात्र करायचे. लेखी शारीरिक पात्रतेसाठी लेखीमधून एका जागेसाठी 5 किंवा 7 शारीरिक पात्रतेसाठी घेतील आणि त्यानंतर लेखी परीक्षेकरता विहित केलेले गुण प्राप्त गुण शारीरिक चाचणी पात्र ठरतील. आता मैदानी चाचणी वगैरे दिलेली आहे, हे सर्व डिटेल तुम्ही त्या ठिकाणी बघूया. 1600 मीटर धावणे बघा. त्यानंतर 33 फूट उंचीवर खिडकीस लावलेल्या अल्युमिनियम एक्सटेन्शन शिडीवर खिडकीपर्यंत चढून जाण्याचं जो काय तुमची जी एक चाचणी आहे, चढून जाणे आणि उतरणे ही एक शारीरिक चाचणी असणार आहे. त्याचे गुण तुम्ही या ठिकाणी बघूया. त्यानंतर 50 किलोग्राम वजनाची मानवी प्रतिकृती खांद्यावर घेऊन धावण्याचं एक त्या ठिकाणी 60 मीटर पर्यंत धावण्याची ती एक शारीरिक चाचणीमध्ये हा एक महत्वाचा पॉइंट आहे. आणि 20 फूट उंचीपर्यंत रस्सीवर चढणे याच्यासाठी सुद्धा 20 गुण आहेत. त्यानंतर पुलअप्स आहेत, पुलअप्स काढे त्यासाठी 10 गुण या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. अशा पद्धतीने आपल्याला मैदानी चाचणी या ठिकाणी पाहायला मिळत आहे. महिलांसाठी सुद्धा सेम तशाच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आता आपण या ठिकाणी काय बघणार आहोत, पात्रता काय आहे बघा. पात्रता परीक्षासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय दिली ते या ठिकाणी आपण बघूया. परिशिष्ट 2 मध्ये शैक्षणिक पात्रता या ठिकाणी दिलेली आहे. बघूया आपण परिशिष्ट 2. परिशिष्ट 2 परिशिष्ट 1 बघा. माझ्या माहितीस्तव मला असं वाटतंय जी काही शैक्षणिक पात्रता जी आहे ती पात्रता तुमचे जे हे होतात 6 महिन्याचा जो ज्यांचा अग्निशमनचा डिप्लोमा आहे बघा, तो डिप्लोमा या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल असं त्या ठिकाणी असणार आहे. 3, 4 कुठं दिले त्यांनी, परिशिष्ट 4. ओके. शैक्षणिक अर्हता अनुभव अग्निशमन पदासाठी परिशिष्ट 2 मध्ये दर्शवल्याप्रमाणे राहील. परिशिष्ट 2 मध्ये ज्याप्रमाणे पात्रता दिलेली आहे त्यानुसार या ठिकाणी असेल. परीक्षेविधीन कालावधी ओके. हा ठीक आहे. ओके चला.
आता आपल्याला पात्रता या ठिकाणी काही सापडत नाही बरं का. परिशिष्ट 1 तरी पण आपण एकदा प्रयत्न करू. परिशिष्ट 3 येते. परिशिष्ट 2 या ठिकाणी असेल कुठेतरी. तुम्हाला त्यासाठी एखादी रील बनवून त्या ठिकाणी देईल नंतर. काय नेमणुकीच्या पात्रता प्रतिनियुक्ती. ओके. प्लंबर, अनुरेखक, असिस्टंट प्लंबर, लॅब असिस्टंट, स्किल, एकशे 17. चला, आपल्याला पात्रता सापडत नाहीये. ठीक आहे, आपण बघूया आणि स्पेशली त्यावरती रील बनवून टाकतो, काय अडचण नाही. अधीक्षक, मुख्य विधी अधिकारी, लेखा लेखा लेखा, ग्रंथपाल. चला, आता यामध्ये पात्रता काही सापडत नाही, पण आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे जाऊया. तुम्हाला या ठिकाणी आता सगळ्यात महत्वाचं शारीरिक पात्रता सांगितली. ज्या विद्यार्थ्यांचा 6 महिन्याचा जो अग्निशमनचा डिप्लोमा झालेला आहे, कमीत कमी ती पात्रता या ठिकाणी असणार आहे. आणि या ठिकाणी बघूया आपण पुढे. उमेदवारांनी, पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ठाणे सिटी .gov.in या संकेतस्थळावरती 17/7/2026 किती 17/7 म्हणजे 17 जुलै ते 30 जुलै 2026 या कालावधीमध्ये तुम्हाला अर्ज दाखल करायचे आहेत. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची. लक्षात ठेवा, पुढे जाऊन त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की होमगार्ड मध्ये कमीत कमी 3 वर्ष इतकी सेवा झालेल्या व फायरमॅन पदासाठी आवश्यक शैक्षणिक शारीरिक पात्रता पूर्ण करणाऱ्या विहित वयोमर्यादेतील जे विद्यार्थी आहेत अशांसाठी 17/7 ते 23/7 रोजी पर्यंत अर्ज सादर करण्यात यावेत असे या ठिकाणी स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. बघा, टिप दिली, टिप स्पष्टपणे या ठिकाणी जाहिरातीमध्ये ज्या उमेदवारांनी अर्ज सादर केलेले आहेत परंतु त्यांना होमगार्ड या समांतर आरक्षणामध्ये अर्ज करता आलेला नाही अशा उमेदवारांसाठी अर्जामध्ये दुरुस्ती करण्यासाठी 24/7 ते 30/7/2026 पर्यंत लिंक उपलब्ध करून देण्यात येईल अशी सूचना दिली. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरतेवेळी समस्येबाबत विचारणा करण्यासाठी या ठिकाणी हेल्पलाईन नंबर दिलाय. बघा, हेल्पलाईन नंबर 022 61 08 75 20. जाहिरातीमधील बाबींसाठी संबंधी विचारणा करण्यासाठी हेल्पलाईन नंबर 022 25 41 54 19 या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा आहे आणि तुमची शंका त्या ठिकाणी विचारायची. जाहिरातीमधील अत्यावश्यक सेवेमधील अग्निशमन विभाग आणि अभियांत्रिकी विभागाची पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून जाहिरातीमधील उपरोक्त संवर्गाकरता पदाव्यतिरिक्त उर्वरित संवर्गातील पदे भरण्याची कारवाई अलिदा करण्यात येईल. नंतर परत पुढे जाऊन बाकीची पदं भरण्याची कारवाई करण्यात येईल. आता तरी 381 पदांची ही जाहिरात आहे फायरमनची आणि त्याकरता त्यांनी अर्ज मागवण्यात आलेले आहेत. अर्जाची मी तुम्हाला तारीख सांगितली. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज दाखल करायचे आहेत. आणि शैक्षणिक पात्रता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कमीत कमी अग्निशमन विभागाचा 6 महिन्याचा ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे असा विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो. इत्याभूत सर्व माहिती या ठिकाणी मला वाटतं मी शारीरिक पात्रता सांगितली. यानंतर आपण काय करूया, स्पेशल परीक्षा योजना आणि शैक्षणिक पात्रता यावरती स्पष्टपणे व्हिडिओ घेऊ जेणेकरून तुम्हाला या गोष्टी सगळ्या समजून येतील. चला, या ठिकाणी थांबूया. भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.